आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री जेवण करून शेकडे कुटुंब घरात झोपले होते. रविवारी पहाटे 2 वाजेच्या दरम्यान घराची कडी उघडून 4 चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी शेकडे यांना जाग आली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावला, तसेच आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरलं. इतर चोरट्यांनी घरात शोधाशोध करत पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. याचवेळी एका चोरानं वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनं तोडलं. मात्र शेकडे कुटुंबियांनी आरडाओरड केला असता सोनं तिथंच सोडून घरातील पेटी घेऊन चोरटे पळाले. आवाज ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी चोराचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आली आणि त्यातील 1.5 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही रक्कम शेती विक्री आणि शेळी म्हैस विक्रीतून मिळाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम मंजुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथके, ठसे तज्ञांनी तपास केला. या प्रकरणी मोहन शंकर शेकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी अमळनेर पोलीस ठाण्यात 4 चोरट्यांविरोधात कलम 309(4)(3)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करत आहेत.